अहिल्यानगर जिल्हा बँकेत सत्ता कोणाची हे 5 तालुके ठरणार गेम चेंजर। अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारंभ मतदार यादी अखेर जाहीर झाली आहे आणि या यादीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना आता वेग येण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 1367 विकास सोसायट्यांपैकी 1360 ठराव पात्र ठरले आहेत, तर बिगर शेती मतदारसंघात 1471 आणि शेतीपूरक मतदारसंघात 816 ठराव पात्र ठरले आहेत। विशेष म्हणजे संगमनेर, श्रीगोंदा, नेवासा आणि कर्जत जामखेड या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पात्र मतदार आहेत, त्यामुळे या तालुक्यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते। संगमनेरचे नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, कर्जत जामखेडचे प्राध्यापक राम शिंदे आणि नेवाशाचे आमदार विठ्ठल लंगे करतात, त्यामुळे या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान बिगर शेतीचे 124 आणि शेतीपूरकचे 235 ठराव अपात्र ठरल्याने वादाची शक्यता आहे। तसेच 31 ऑगस्ट पर्यंत हरकती दाखल करता येतील, त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। आता प्रश्न एकच, जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार?